ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी विधान परिषद निवडणुकीसंदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। विधान परिषदेच्या बाबतीत उद्धव ठाकरे भूमिका मांडतील आणि ते स्पष्टपणे आपला निर्णय सांगतील असं राऊत म्हणतात। तर संजय राऊतच उद्धव ठाकरेंच्या विधान परिषद निवडणुकीसाठीचा मोठा अडथळा असल्याची टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलेलं आहे। शिवसेना पक्षप्रमुख नक्की भूमिका मांडतील। उमेदवारी अर्ज तर भरावाच लागेल ना, तेव्हा तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलं जाईल, व्यवस्थित होणार, पेढे मिळतील, काळजी करू नका। उद्धवजी ठाकरे यांना उमेदवारी मिळावी हा प्रयत्न संजय राऊतांचा नाही आहे। संजय राऊतांची इच्छाच नाही आहे की उद्धवजींना उमेदवारी मिळावी। संजय राऊतांना असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये राज्यसभेची निवडणूक आपल्याला मिळायची असेल तर आता उद्धव ठाकरेंचा पत्ता कट झाला पाहिजे। त्यामुळे उद्धवजी ठाकरेंना एक प्रकारे धमकी देत आहेत की उद्धवजी तुम्ही जर का या विधान परिषदेच्या निवडणुकीला उभं राहिलात तर कदाचित मतं फुटतील। कारण कोणी नाही कोणाचं हे सांगण्याचं संजय राऊतांना आज का गरज होती, ते यासाठीच सांगतायत की उद्धवजी ठाकरेंना एक प्रकारे इशारा देत आहेत की विधान परिषदेच्या निवडणुकीला तुम्ही उभं राहिलात तर उभाटा गटाची मतं फुटतील। हिंदू ही दहशतवादी असू शकतात असं वक्तव्य हुसेन दलवाई यांनी केलं आणि त्यांच्या या वक्तव्यानं एका नव्या वादाला ठिणगी पडलेली आहे। दहशतवादाला कोणताही धर्म नसतो असं सुद्धा हुसेन दलवाई म्हणतात। दरम्यान हुसेन दलवाई यांचं अस्तित्व कुठे आहे हे दुर्बिणीतनं शोधावं असं वक्तव्य भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी केलेलं आहे। तर दहशतवादी कोण आहे हे देश पाहतोय, हिंदूंच्या अस्मितेला ठेच लागेल असं दलवाईंनी बोलू नये असं वक्तव्य सुद्धा दरेकरांनी केलंय। आतंकवाद के खिलाफ सबने रहना चाहिए। आतंकवाद ये देश में चलेगा नहीं। हिंसा की बात करना ये बिल्कुल गलत है। अब जो हिंसा की बात करते हैं वो सब आतंकवादी ऐसा मैं समझता हूँ। और आतंकवादी दूसरों को आतंकवादी कहना ये एक तरह से आतंकवाद है, ये ध्यान में रखना। आतंकवाद तोड़ डालो ना, खत्म करो आतंकवाद। लेकिन आतंकवादी कौन से धर्म का है ये मत देखो। हिंदू भी आतंकवादी हो सकता है, दूसरे समाज के भी हो सकते हैं। मला वाटते सगळे भरकटलेली लोक आहेत। आता हुसेन दलवाई कुठे आहेत त्यांचं अस्तित्व दुर्बिणीतनं शोधायला लागेल आणि त्याच्यामुळे प्रत्येकाच्या अस्तित्वासाठी धडपड आहे। दहशतवादी कोण आहेत हा देश पाहतोय आणि तो दहशतवाद समूळ नष्ट करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित भाई करतायत, राज्यात देवेंद्र फडणवीस साहेब करतायत। आणि दहशतवादी कोण अवलादी आहेत, जिहादी कोण आहेत हे महाराष्ट्राला देशाला नीट माहीत आहे। हुसेन दलवाईने जरा त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करावं आणि हिंदूंच्या अस्मितेला ठेच जासेल असं काही बोलू नये, अन्यथा त्यांनाही त्या ठिकाणी त्याची किंमत मोजावी लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।